नाही जिंकला ना तर एवढे पैसे कमवता वगैरे वगैरे असे जे कॉमेंट्स आणि अब्युजेस येतात नाही ते त्यांना एवढे येत नाहीत. बायोपिक जर का चांगली करायची असेल ना तर त्याला माणसाला समजणं इम्पॉर्टंट आहे. मला हार्दिक पांड्याचे गेल्या 6 महिन्यावरची स्टोरी बनवायला आवडेल. कृष्णा पाटील एव्हरेस्ट करून आली होती आणि तिने एक वाक्य टाकलं ज्याच्यामुळे आमचं काय जे आम्ही घेऊन बसलो होतो ती उतरली. तर वसीम अकरम म्हणलं, इजी तू पीछे जा, सहवाग ऊपर से मारता है, मैं नहीं जाऊंगा. त्याने प्लेयर्स कुठे बसतात, त्या लाऊंज वगैरे मध्ये कसं ते होतं आणि त्यांची ट्रेनिंग कशी होते ते सगळं आता आम्ही असे फिरत होतो. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज मी कॅचअप करतोय विक्रम साठे बरोबर. विक्रम, कॅचअप या नावावरून आधी तुझं काहीतरी मला कमेंट पाहिजे, कारण कॅच हा शब्द क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे. आणि सूर्यकुमार यादवनी जो घेतल्यानंतर तुझा जो शो टायटल आहे तो करेक्ट आहे. आणि ज्या हिशोबाने त्यांनी कॅच घेतला ना तो कॅचअपच होता की बाहेर गेला, वडापाव येऊन घेऊन परत आला आणि आपला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विक्रमशी खास गप्पा मारण्यासाठी त्याला बोलावलेलं आहे. कारण क्रिकेट हे त्याचं पॅशन आहे. त्याची बाकीची पॅशन काय काय आहे ती पण त्याला आपण विचारणार आहोत. पण सगळ्यात महत्वाचं, तो भारतातला पहिला इंग्लिश स्टँडअप कॉमेडियन आहे. आणि गौर गोपालदास यांची जर बायोपिक निघाली तर हमखास कास्टिंग विक्रम साठे. म्हणजे तू मला कमी लेखतोयस. मी तुला असं म्हणायचं की तुझी बायोपिक झाली तर त्यांना कास्ट करायचं. 100% त्यांच्या अगोदर मी आलोय. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण ते तुम्ही दोघं मोटिवेशन देत असता लोकांना, तर ते आता तू कसं मोटिवेशन देतोस ते मला ऐकायचंय. पण सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपण वर्ल्ड कप जिंकलेलो आहोत, तो हँगओव्हर तुझा अजून उतरलाय की नाही? नाही, तो उतरणं फार अवघड आहे. कारण त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे तो खरंच मोठा विजय होता आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर माझा पुढचा नेक्स्ट 3 वर्षाचा बिझनेस प्लॅन तर तो हँगओव्हर राहावा, त्यातनं जास्त विनोद काढता यावे म्हणून मी तो हँगओव्हर जरा लांब ठेवणार आहे. आणि कारण त्याच्यानं जो रेव्हेन्यू येईल त्याच्यामुळे वेगळे हँगओव्हर येण्याची शक्यता आहे. पण तू अमेरिकेला गेला होतास हा वर्ल्ड कप सुरू असताना, आणि काही सुरुवातीच्या मॅच ज्या आहेत त्या तू स्वतः बघितल्यास. तू इंडियन टीमला तिकडे भेटलास, त्या मेंबर्सना. तुला असं जाणवलं होतं का, किंवा अशा खुणा दिसल्या होत्या का की हो, या वर्षीचा वर्ल्ड कप आपण जिंकणार? पेपरवर तर आपले गेले 5-6 वर्ष आपण जिंकणारच असं मला वाटत होतं. आणि ते गंमत अशी झाली की राहुल द्रविड जेव्हा 2007ला हारला कॅप्टन वर्ल्ड कप, तेव्हाही इंडियन टीम ही बेस्टच होती. पण काहीतरी गणित जुळावं लागतं. आणि ते मला कॉन्फिडन्स होता की फायनलला तर आपण येणारच, पण फायनलला जी गडबड होते. पण मग मनात म्हटलं की ऑस्ट्रेलिया नसेल फायनलला ना तर आपले स्टार्स जास्त अलाइन होतात. त्यामुळे मला जिंकणार म्हणजे फायनलला पोहोचणार नक्की, पण फायनलचं कसं आहे ना, थोडं 50-50 असतं. त्यामुळे इतकं मी कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही की हो 100% जिंकणार. आणि ते 50-50 का असतं? आपण चांगली टीम नाहीये म्हणून नसतं. ऑपोजिट टीमवर प्रेशर नसतं रे. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकामध्ये ना 140 कोटी लोक असे तुमच्याकडे बघत नसतात की नाही जिंकला ना तर एवढे पैसे कमवता वगैरे वगैरे असे जे कॉमेंट्स आणि अब्युजेस येतात नाही ते त्यांना एवढे येत नाहीत. त्यामुळे एवढ्या लोकांचं प्रेशर, आणि जिकडे जाल तिथे रोहित जितके आणा जितके आणा जितके आणा असं म्हणताना जेव्हा तुम्ही खेळायला जाता शेवटी 150ने बॉल येत असतो. त्यामुळे ते मेंटल बाहेर ठेवणं, म्हणून मला इंडियन टीमचं खूप वर्षापासून हेच कौतुक आहे की तुम्ही हे करून चांगलं करता. म्हणजे आपल्याला ऑफिसमध्ये एखाद्याने जज केलं तर आपण कसे अपसेट आणि स्ट्रेस वगैरे होतो ना आपल्याला, ह्यांना सगळे जज करून सुद्धा हे परफॉर्मन्स देतात. म्हणून हॅट्स ऑफ टू द इंडियन क्रिकेट टीम. तुला सगळ्यात जास्त आनंद कुणासाठी झाला? म्हणजे कॅप्टन रोहित शर्मा तर मला आवडतोच, म्हणजे त्यात काही. आणि जसं राहुल द्रविडनी मस्त सांगितलं, तो म्हणला की आय विल मिस रोहित शर्मा द ह्युमन बिंग. कॅप्टन क्रिकेटर ग्रेट आहे, पण रोहित इतका मस्त माणूस आहे ना, त्यामुळे रोहितनी जिंकावं हे मला मनापासून वाटत होतं. पण मला आनंद सर्वात झाला म्हणजे बॉलिंग युनिटचा. जसप्रीत बुमराह इज मॉडर्न डेज ग्रेटेस्ट बॉलर. आणि शेवटच्या 30 बॉल 30 असताना जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या हे 3 फास्ट बॉलर्स इंडियाला T20 वर्ल्ड कप जिंकवून देतात. ह्याच्यासारखा मोठा आनंद नाही. कारण काय, आपण नेहमी रन करायचो आणि मग नंतर अरे बापरे आपले बॉलर करू शकतील की नाही. आज आपण प्राऊडली म्हणू शकतो आपले बॉलर करू शकतील, एखाद्या वेळेस बॅट्समन फेल होतील. बरेचसे लोक असे आहेत की जे म्हणत होते की म्हणजे मनापासून ते कबुली देत होते की सॉरी हार्दिक, आम्ही तुला ट्रोल केलं, पण आता आम्ही माफी मागतो तुझी. हार्दिक बद्दल तुला काय वाटलं? मला असं वाटतं त्या लोकांनी माफी एकदा नाही 1000दा मागितली पाहिजे. बरोबर. ह्याचं एक कारण आहे की तुम्ही काही, हे बघ, आपली फॅमिली असेल आणि आपली इंडियन टीम असेल
आणि एखादा माणूस तुम्हाला नाही पटत असेल त्याचं वागणं वगैरे, म्हणून तुम्ही त्याला इंडिव्हिज्युअल तुमच्या फॅमिलीमध्ये नावं ठेवली ठीक आहे, पण पब्लिकली त्याला शिव्या घालता हे आपण किती वाईट लोक आहोत ह्याचं आपल्याला दर्शवतं, बरोबर. आणि ते मी मुंबई इंडियन्सच्या मॅचेसमध्ये पाहिलं की अरे शेवटी तुम्हाला किती राग असेल, रोहित शर्मा मलाही आवडतो, पण त्याला तुम्ही शिक्षित लोक तिकडे जाऊन त्याला छपरी आणि हे सगळं म्हणतात, म्हणजे तुम्ही किती छपरी आहात त्याच्यावरनं कळतं. आणि म्हणूनच मी पहिला ट्विट केला होता हे झाल्यानंतर की प्लीज अपॉलॉजाइज टू हार्दिक पांड्या, कारण शेवटी तो आपल्या देशाचा खेळाडू आहे. पण आपल्या लोकांना काय आहे ना, ते बहती गंगावाला हे आहे की आता ह्याला शिव्या घालायचं म्हणले त्याला शिव्या घालायचे. पण त्यामुळे हार्दिक पांड्यानी ते त्याच्या स्पीचमध्ये मस्त सांगितलं, तो म्हणलं मी काही बोललो नाही 6 महिने, चूक झाली त्याची नाही झाली, त्याच्या मॅनेजमेंटची चूक झाली, हा विषयच नाहीये. आपल्यासाठी खेळतोय ना तर आपण त्याला सपोर्ट करायचा. तू काही आतल्या गोष्टी सांगू शकतोस का? कारण हे जे ट्रोलर्स आहेत ना ते म्हणजे फक्त ट्रोलर्स नाही तर बरेच जण असंही सांगत होते की हार्दिक आणि रोहितचं पटत नाही, त्यांच्यात काहीतरी वाकडं आहे, त्याच्यामुळे टीमच्या परफॉर्मन्सवर परिणाम होईल वगैरे वगैरे. प्रत्यक्षात काय घडत होतं? हे बघ कसं असतं की डिफरन्स ऑफ ओपिनियन हा अरे फॅमिलीमध्ये असतो, त्यामुळे असं म्हणता येत नाही. आज मी रिसर्च म्हणून तुला सांगतो की जगात सर्वात प्रेम देणारी मंडळी तुमची फॅमिली असते आणि सर्वात स्ट्रेस देणारी पण तुमची फॅमिली असते. म्हणून आपण फॅमिलीला सोडून देतो का? नाही सोडत. तर तसं डिफरन्स ऑफ ओपिनियन रोहित, हार्दिक मध्ये, बुमराह मध्ये आणि टीम मध्ये असणार, पण जिंकायचं एकत्र आपण हा डिफरन्स ऑफ ओपिनियन नसतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा मध्ये पण डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे, असं नाही की दे आर द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. आणि हार्दिक आणि रोहित मध्ये पण डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे, पण जेव्हा ते इंडियासाठी खेळले, वर्ल्ड कप जिंकून दिलं, त्यामुळे डिफरन्स ऑफ ओपिनियन असला तरी इट्स ओके. फक्त त्याच्यामुळे तुम्ही टीमचा परफॉर्मन्स जाता कामा नये, फॅमिलीचा परफॉर्मन्स जाता कामा नये. ऑफिसमध्ये तुला तुझा व्हाईस प्रेसिडेंट आवडत नसेल म्हणून कंपनीचा सेल्स कमी करायचा, असं नाही होऊ शकत ना. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की ऑस्ट्रेलियन टीमचं मी पाहिलंय, ऑस्ट्रेलियन टीम मध्ये ना शेन वॉर्न होता तेव्हा तो त्याला शिवाय घालायचा, गिलक्रिस्टन शेन वॉर्नचं जमायचं नाही, पॉन्टिंग आणि त्याचं जमायचं नाही, हेडन मगराचं एखाद वेळेस काहीतरी भांडण, टीमवर आले की सगळ्यांना मारायचे. हे जे कल्चर आहे ते महत्वाचं आहे. डिफरन्स ऑफ ओपिनियन असावं. आणि हार्दिक पांड्या पुढचा कॅप्टन असला पाहिजे का मुंबई इंडियन्ससाठी? तर असला पाहिजे, पण तो रोहितला जे एक्झिट दिलं त्याच्यावर लोकांचा राग होता. पण रोहितला एक्झिट काय हार्दिकनी नाही दिला, त्यांच्या मॅनेजमेंटने ठरवला. आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचा राग असणारच, मलाही राग आला होता, पण मी एक्सप्रेस काय केला की ठीक आहे आता जे झालं ते झालं, आपण आता चांगली मॅच खेळूया. तसं आपलं हे नाहीये, आपण क्रिकेट नाही एन्जॉय करत असं मला वाटतं. बरेचसे फॅन्स आपण एन्जॉय करतो की हा माझा हिरो, तो तुझा हिरो, आता रोहित वर्सेस हार्दिक, आता विराट वर्सेस हार्दिक. आता हे काय, असं काही कोणी क्रिकेट पाहतं का? वाईट सगळ्यांना वाटतं, पण ऍट द एंड ऑफ द डे इट्स अबाउट द टीम. बरोबर. खेळाडू जे आहेत त्यांची मानसिकता, त्याचा सुद्धा तू व्यवस्थित अभ्यास करतोस, निरीक्षण तुझं असतं, आणि त्यांना भेटल्यानंतर तर अनेक गोष्टी तुला त्या कळत असतात. राहुल द्रविडला तू अनेक वर्ष ओळखतोस, त्याचे तू इंटरव्ह्यू केलेले आहेस, त्याला भेटलेला आहेस, त्याच्याशी बोललेला आहेस. तो राहुल द्रविड जेव्हा कप उचलून त्याने पहिल्यांदा आपले एक्सप्रेशन्स, अग्रेशन जे दाखवलं, ते बघून तुला काय वाटलं? हे बघ, हे नॉर्मल आहे एका क्रिकेटरचं, हे जे एक्सप्रेशन आहे ना ते नॉर्मल आहे. राहुल द्रविड गेले 15 वर्ष क्रिकेट खेळत नव्हता, आणि क्रिकेट खेळत असताना तो बाकीच्या युवराज एवढा एक्सप्रेसिव्ह नसेल, पण त्यांनी सेलिब्रेट केलं. तुला आठवतं आयपीएलच्या मॅचला जेव्हा चांगली राजस्थान खेळली ना, तर त्यांनी कॅप पण टाकलेली. ज्या माणसाला वर्ल्ड कप मिळाला नव्हता, ज्या माणसानी वेस्ट इंडिजमध्ये 2007 मध्ये आपण जिंकू म्हणून गेला होता आणि तो वर्ल्ड कप क्वालिफाय पण ते झाले नाही, त्या माणसाला त्याच वेस्ट इंडिजमध्ये ॲज अ कोच तुम्ही जिंकू शकला, ह्याच्यापेक्षा मोठा एक्सप्रेशन. आणि मला तर उलट असं वाटतं की जेव्हा माझ्यामुळे किंवा माझ्या हेल्पनी एक यंग जनरेशन येऊन जिंकते, मला असं वाटतं त्याचा आनंद, म्हणजे ते कसं ना, वडिलांना जेव्हा मुलगा मोठा होतो ना, तो आनंद हा पर्सनल अचीवमेंट होऊन कधी कधी मोठा असतो. क्या बात. कोहली आणि रोहित शर्मा यांनी आता रिटायरमेंट जाहीर केली T20 मधून, ते तुला अपेक्षित होतं? हो, पण मला गंमत, मी आत्ताच इंस्टाग्रामवर टाकलं की इंडियाचं एक चांगले प्लेयर 3-3दा रिटायर होतात. 3 फॉर्मॅट्स आहेत आणि इंडियन लोकांना ते 4 फॉर्मॅट, आयपीएल पण आता 4 फॉर्मॅट आहे, तेव्हा असं काही वाईट वाटण्याचं कारण नाहीये. 3 फॉर्मॅटला अजून 2-3 वर्ष खेळणार आहेत. आणि हे बघ, आपण इमोशनल कंट्री आहे, आपल्यालाही रडायला आवडतं.
काळजी करू नका, आपल्याला 4 वेळा रोहित शर्मासाठी रडायला मिळेल, नो टेन्शन एट ऑल. IPL बद्दल आपण आता बोललो म्हणून विचारतो की आता एक डिबेट चालू असतो गेल्या काही वर्षापासून की क्रिकेटचं क्रेज आता कमी झालंय असं काही जण म्हणतात आणि त्यासाठी ते IPL ला दोषी ठरवतात. काही जण असं म्हणतात की IPL मुळे उलट क्रिकेट वाढलं, क्रिकेटची क्रेज वाढली. तुझा टेक काय? क्रिकेटचं क्रेज वाढतच चाललंय आणि त्याच्यात तुम्ही कोणाला सक्सेस आणि फेलियर किंवा दोषी असं काही मानूच शकत नाही. आणि IPL ची गंमत बघ, अफगाणिस्तान टीम मधले 11 खेळाडूंपैकी 8 खेळाडू IPL खेळतात आणि त्या IPL मुळे अफगाणिस्तानची टीम कुठच्या कुठे गेली. बरोबर. त्यामुळे कोणाला दोषी की ह्याच्यामुळे कमी झालाय अशातला भाग नाही. फक्त एवढंच आहे माझं, क्रिकेट खूप झालंय, त्यामुळे क्रिकेट किती खेळलं पाहिजे ज्याच्यामुळे ती क्युरिओसिटी दाबली जाणार नाही, हा ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रश्न आहे. आपण असं बास्केटबॉल सारखं नको व्हायला की बास्केटबॉल हा अमेरिकेतला नंबर 2 स्पोर्ट आहे पण तो जास्त अमेरिकेतच खेळला जातो. ठीक आहे, आपल्याला तसं नको, आपल्याला क्रिकेटचा प्रसार जास्त व्हावा. आज अमेरिकाने अडॉप्ट केली तर क्रिकेटचा प्रसार अमेरिकेत गेला तर 300 मिलियन लोकांपर्यंत तो पोहोचेल. तर तो जगभरात वाढवायला पाहिजे. त्याची पॉप्युलॅरिटी कमी नक्की झालेली, पण भारतात नो चान्स. अमेरिकेच्या टीम बद्दल तुला काय वाटतं? म्हणजे तू तिकडे होतास आणि तू त्या टीमला खेळताना बघितलंस, एकंदर त्या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल आणि पहिलाच त्यांचा वर्ल्ड कप होता, इतक्या सगळ्या दिग्गजांबरोबर ते खेळत होते, ती टीम तुला कशी वाटली? टीम ती म्हणजे हे बघ, आपलीच लोक गेलेली आहेत. जसं कोणीतरी हे केलं होतं की आधार कार्ड वर्सेस ग्रीन कार्ड, आणि मला असं वाटतं की सुरुवातीला ते तसंच होणार. म्हणजे अगदी युगांडाची टीम म्हणा किंवा केनियाची टीम म्हणा किंवा स्वित्झर्लंडची टीम म्हणा किंवा आयर्लंडची, त्याच्यामध्ये भारतीय लोक असणारच आहेत. कारण भारतीय लोक हे जास्त क्रिकेट खेळतात, पाकिस्तानी, बांगलादेशी. आणि US टीम मध्ये मला मजा काय वाटली की ही सगळी मंडळी रेग्युलर 9 to 5 वाली आहेत. 9 to 5 करून, आणि बाय द वे इंडिया सोडले तर सगळीकडे 9 to 5 वालेच आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियन प्लेयर्स काही 5-7 वर्षापूर्वीपर्यंत रेग्युलर नोकरी करत होते आणि मग क्रिकेट खेळत होते, मग त्यांना ऍडजस्टमेंट करून द्यायची. पण 9 to 5 चे कॉर्पोरेटवाले रडत असतात ना की आम्हाला हे नाही रे, ऑपॉर्च्युनिटी नाहीये, आम्हाला 9 ते 5 काम करायला लागतं. नेत्रावळकरनी हे दाखवून दिलं की भाऊ रडू नको, मी ऑरेकलमध्ये इंजिनिअरिंग करतो आणि मग क्रिकेट खेळून देशासाठी मी चांगले परफॉर्मन्स देऊ शकतो. फक्त मी जसं म्हणलं होतं रे पोस्टमध्ये की आता प्रेशर असं आहे की इंजिनिअरिंग कर मगच तू चांगला क्रिकेटर होशील वगैरे, अशा गोष्टी बाबा जर का पोरांना सांगायला लागले तर पोराची वाट. त्यामुळे गंमत होणार आहे. सचिन बद्दल होतं थोडंसं तसंच इकडे झालं. तू सचिनला सुद्धा भेटलास अमेरिकेमध्ये आणि तुझी ती पोस्ट खूप जास्त गाजली कारण तू सत्संग असा शब्द वापरलास. अरे काय म्हणजे हाईट झाली. खरंच काय म्हणजे ज्यांना माहिती नाहीये त्यांना सांगतो, मी आणि सुनंदन असे आम्ही लॉबीमध्ये उभे होतो, येत होतो, आणि तिथे अनुष्का, विराट, सचिन आणि अंजली उभे होते. आणि ते भेटल्यावर आम्ही 20-1 मिनिटं मस्त गप्पा मारल्या. आणि वर्ल्ड कपच्या मध्ये सचिन आणि विराट एकत्र आणि क्रिकेटच्या गप्पा, हा ह्याच्यापेक्षा मोठा सत्संग काय असू शकतो. आणि म्हणून मी सोशल मीडियावर सांगितलं 180 सेंचुरीजचा सत्संग झाला, त्याचं काय व्हावं रे. मीडियानी त्याला सांगितलं, सगळ्यांनी हे केलं रिपोर्ट की सचिन आणि विराट हे इंडिया US मॅचच्या अगोदर वर्ल्ड कप साठी सत्संगाला गेले होते. हाईट म्हणजे त्यांनी एक त्या इनशॉट्स आणि ह्या सगळ्या लोकांनी सांगितलं की हे बहुतेक अनुष्काने अरेंज केलं असावं. म्हणजे काय लेवलला लोक जातात. शेवटी त्या इनशॉट्स वाल्यांनी मला मेसेज पाठवला की ते प्लॅटफॉर्म आहेत ते. म्हणलं अरे तुम्ही चेक तर करा, सगळ्यांनी चेक करायला पाहिजे की ही बातमी काय, पण आपल्या इथे कोणाला पडली नाही, सेन्सेशनल आहे ना, टाकून द्या. पण त्या सत्संग मधले काही आम्हाला गोष्टी सांगितल्यास तर ऍक्च्युली तो सत्संग जेनेरिक होता. विराट आणि अनुष्का मुलांना घेऊन आलेले आहेत, ते कसं मॅनेज करतायत. सचिन म्हणत होता की US मध्ये क्रिकेट प्रमोशनचं काय 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 इंटरेस्टिंग केलं पाहिजे, कारण तोही त्यासाठी आला होता. काही क्रिकेटचे विषय होते की पिचेस, फॉर एक्झाम्पल, की ड्रॉप इन पिच जेव्हा न्यूयॉर्कला आलं तर ते कसं त्याला वेळ लागतो रेडी व्हायला, आणि तो रेडी झाल्याशिवाय बॉल त्याच्यावर कन्सिस्टंटली बाउन्स होत नाही, तो विषय झाला. त्यामुळे आम्ही खराच एक ग्लोबल विषयांवर चर्चा केली. म्हणजे काय, आम्ही ऐकलं. हे बघ, मी व्हॉट द डक मधनं शिकलोय. बटन दाबणं आपण शिकू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये असं दाबलं बटन की बरोबर आपल्याला काय जे उत्तर किंवा तो जो डिस्क्रिप्शन पाहिजे तो व्यवस्थित येतो.
पण तो वॉटर डकचा विषय काढलास म्हणून की गंमत अशी आहे की तू MTV मध्ये होतास. MTVचं जग तू बघितलंस, तिकडे तू मार्केटिंगमध्ये होतास, त्याच्यानंतर तू स्टँडअप सुरू केलंस, त्याच्यानंतर तू मोटिवेशनल स्पीकर, आपण त्याला वेगळ्या अर्थाने म्हटलं तर स्टोरी टेलर. बेसिकली तुला हॅपीनेस स्प्रेड करायचं आहे तुझं मोठं आहे. पण त्यानंतर युट्यूब आलं, वेगवेगळी माध्यमं जेव्हा जेव्हा येत गेली तू त्या प्रत्येक माध्यमात स्वतःला फिट करत गेलास. तर हे तुला कसं जमलं? आधी मी वॉटर डक बद्दल बोलूयाच आपण, पण हे सगळं तू कसं जमवत गेलास? मला असं वाटतं की तो भाग मी कधी विचार नाही केला आणि त्याचा विचार न केल्यामुळे मी खुश राहिलो, कारण हॅपीनेस इज माय गोल. तुम्ही त्या प्लॅटफॉर्मसाठी कॉन्टेंट करून फेमस व्हायचा हा जर का तुमचा ऑब्जेक्टिव्ह असेल ना, तर मग तुम्ही त्याच्यात अडकता आणि काय ॲव्हेन्यूज वाढतच जाणार आहे. उद्या 10 वर्षांनी आपल्याला कळेल की हे सगळेच आता नाहीये, दुसरेच काहीतरी आपण डोळ्यातनं कॉन्टेंट बनवू वगैरे काहीही होऊ शकतं. त्यामुळे मी तो तसा विचार केला नाही. माझ्या मनात काही थॉट आहे, म्हणजे व्हॉट द डक म्हणून सांगतो तुला. युट्यूब तेव्हा ओरिजिनल कॉन्टेंट करत होतं. व्हॉट द डक मी का केला? मला एवढंच फॅन्सना सांगायचं होतं की देव कृपेने मी जगलो. हे 2003 पासून टुरिंग केली आणि मी जसं तू म्हणतोस की क्रिकेट नाही, मला माणूस समजायचा होता. कारण हाय परफॉर्मन्स स्पोर्टमध्ये ना माणसं कशी वागतात आणि ते का सक्सेसफुल होतात हे लवकर दिसतं. सचिननी कितीही प्रॅक्टिस केली तरी ब्रेट ली त्याला आउट घ्यायला तिकडे आलेला आहे, राईट. म्हणून मी स्पोर्टला सर्वात हाय का रेट करतो, कारण इथे तुमच्या एक्सलन्सला मध्ये अडथळे घालणारे लोक समोर असतात. तू जगातला सर्वात मोठा सतार प्लेअर आहे, पण तुला मध्ये स्ट्रिंग कोणी अडवत नाही रे. तू तुझी प्रॅक्टिस करून बेस्ट होऊ शकतो. इथे मी उभा आहे आणि मगरा असा काहीतरी टाकतो मला की माझी सगळी मेहनत, कारण तोही बेस्ट मध्ये हे प्रॅक्टिस करून आणि कॉम्पिटिशन नाहीये. कॉम्पिटिशन मध्ये माणसाचे जे पर्सनॅलिटीजचे ट्रेट्स आहेत हे उघडपणे दिसतात. आणि ते ॲज अ क्रिकेट फॅन जेव्हा मी क्रिकेट एन्जॉय करतो मला कळलं, अरे असं असतं का तेंडुलकर 100 करू शकतो. ही माणसं 70,000 80,000 माणसं बोंबलतायत सकाळ ते संध्याकाळ, आणि मग तुला तो सीम पोझिशन बॉलची बघायची आहे. म्हणजे काय लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन असेल रे, किती ब्लॉक करायचं. आणि सोशल मीडियामुळे रोज सकाळ ते संध्याकाळ तुम्ही बघताय, शिव्या पडताय. तर ह्या ज्या हाय परफॉर्मन्स स्पोर्टमध्ये मला हे जगता आलं, तर मला वाटलं की व्हॉट द डक मध्ये आपण ह्या गमती आणि मध्ये मध्ये इन्साइट्स असे आपण लोकांपर्यंत पोहोचवूया. म्हणून जे बटणं मी दाबत होतो ती हाऊ डू यू फील ची नव्हती दाबत. मी दाबत होतो की सचिन जेव्हा तुला असं झालं तर तुला काय वाटलं. तर हे जेव्हा तुम्ही अनरॅव्हल करता त्यातनं आपण शिकतो. आता हे जे शिकलेलं जे माझ्याकडे सत्संगाचं माझ्याकडे जो जी पोथी होती ती मी कॉर्पोरेट्स बरोबर शेअर करतो किंवा लोकांबरोबर शेअर करतो. त्यामुळे मी युट्यूब आहे का फेसबुक आहे का इंस्टाग्राम आहे विचार नाही केला. आपण माल टाकायचा, बरोबर, तो कुठे कुठे कोणापर्यंत पोहोचेल. आणि शेवटी एक मी पाहिलंय की मिलियन्स डोंट मॅटर. 100 लोक तुझ्या त्या कॉन्टेंटनी जर का चांगलं जगू शकले ना, बास आहे रे. आपण कुठे स्पिरिच्युअल लीडर आहोत. करेक्ट. नाही, मी प्रेक्षकांना पण सांगेन की व्हॉट द डकचे एपिसोड्स युट्यूबवर आहेत. तुमचे आवडते क्रिकेटर्स त्यांच्या म्हणजे ते कसा विचार करतात हे विक्रमने अगदी त्यांच्याकडून काढून घेतलंय आणि खूप गमतीशीर पद्धतीने. तुम्ही नक्की ते एपिसोड्स बघा. विक्रम, तू 3000 पेक्षा जास्त शोज केलेस खूप सक्सेसफुली. ह्या शोज साठीची तुझी मेहनत जी आहे ती फक्त मिमिक्री नाही आहे, तर त्याच्यामधून तुला लाईफ लेसन पण द्यायचा आहे. जे समोर बसलेत त्यांना काहीतरी विचार ते करतील असा द्यायचा आहे. तर हा सगळा तू विचार कसा करतोस? मला असं वाटतं मी बऱ्यापैकी लकी झालो. मग एकच आहे की मी नॉर्मली एकच माझं चांगलं होतं जे मी स्वतःला क्रेडिट देतो, बाकी सगळं आळस आहे माझ्यामध्ये. आणि एक तर मला काही अचीव्ह करायचं गोल नव्हतं की बाबा मला असं करायचं, त्यामुळे मी माझ्या प्रेशर नाही टाकलं. मला क्युरिओसिटी खूप आहे की अमोल काय करतो किंवा एखादा सेक्रेटरी ऑफ इंडस्ट्री काय काम करतो, तबला वादकची माइंडसेट काय आहे. मला एक खूप फायदा झाला जेव्हा मी 27-28 वर्षाचा होतो, त्यावेळेस आमचा ग्रुप फार इंटरेस्टिंग होता. विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे, कारनाड यायचे, कारण अशोक कुलकर्णी म्हणजे निलेश माझ्या मित्राचे वडील. आम्ही साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान तेव्हा चालू केलं, तेव्हा आम्ही हेल्पर्स होतो. बाकी की त्यावेळेस थिएटर आपल्याला थोडासा इम्पॅक्ट कमी होतोय म्हणून आपण जवळजवळ आम्ही 70 लाख स्कॉलरशिप्स दिलेत. आणि त्यामुळे मला तेंडुलकरांबरोबर आणि ह्यांच्याबरोबर बसल्यावर एक लक्षात आलं की यार आपण करेक्ट ट्रॅक पे चल रहे. कारण तेंडुलकर म्हणायचे 7 दिवसांनी मला फोन आलाय की आज किती नवीन माणसांना भेटलास, आज काय वाचलंस तू. तेव्हा चर्चा ही हाऊ डिड यू ग्रो ॲज अन इंडिव्हिज्युअल होती.
माझ्या आयुष्यामध्ये 2 तेंडुलकर खूप मिनिंग देऊन गेले. विजय तेंडुलकर आणि ह्यांच्याबरोबर बसल्यावर मला एक काय लक्षात यायचं की हे कॉन्स्टंटली कॅरेक्टर्सचा विचार करतायत, की पुस्तक वाचत असताना सुद्धा किंवा आत्ता आपण बसलो तो अमोलचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, साऊंड रेकॉर्डिस्टचा पॉइंट ऑफ व्ह्यू ह्याच शो बद्दल काय, हा लेन्स मला त्यांनी दिला. आणि मला ते नेहमी म्हणायचं की तुझ्याकडे इतका इन्साइट आहे पण तू त्याला डेव्हलप करतोयस का. पण मी शिकलो काय की बॉस, जर्नी ऑफ लाईफ इज एक्सपिरियन्सेस. किती माणसं तू भेटलास, किती लोकांबद्दल विचार केलास, एम्पथी कशी तुझी डेव्हलप झाली. आणि हे मला खरं सांगायचं तर ह्या नॅचरली या क्वालिटीज होत्या. त्यामुळे असं काही मी खूप अचीव्ह वगैरे केलं अशातला भाग नाही. बेसिकली मी कधीतरी म्हणतो की थोडासा आळशी असणं फायद्याचं आहे. कारण काय, अच्छा गाडी आहे ना, महाग एका सोड नाही यार, थोडं आपण हे फार गरजेचं आहे. लेट गो आहे ना. एक टेड लासो मध्ये एक मस्त लाईन आहे, तो कोच असतो फुटबॉलचा, ऍपल टीव्हीवर आहे तो एपिसोड. त्याच्यामुळे तो म्हणतो की एव्हरी स्पोर्ट्स पर्सन शुड हॅव अ मेमरी ऑफ अ गोल्डफिश. गोल्डफिशची मेमरी 10 सेकंद असते. 10 सेकंदानंतर तुम्ही पूर्वी काय झालं हे विसरता यायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय की तुम्ही नेक्स्ट बॉल चांगला खेळू शकता. अरे मागच्या बॉलला कत्ती गेली, नेक्स्ट बॉलला परत कत्ती जाणार. सेहवागचं तसंच होतं. सेहवागला मी गजनी म्हणायचो. तो विसरायचा कुठला फॉर्मॅट खेळतोय म्हणून तो चांगला प्लेअर होता. माझा पण गोल्डफिश आहे की मी 5 सेकंदाच्या वर लक्षात ठेवत नाही. तेव्हा मला ना कुठल्याही गोष्टीचा बॅगेज राहत नाही. हे वाचलं, पुढे गेलं, आणि त्याच्यामुळे त्या क्युरिओसिटी असेल तुमच्यावर तर तुम्हाला ना ॲम्बिशन ऍक्च्युली मारतं. कारण मला हेही करायचंय, मला तेही करायचंय. एक दिवस बसून मी लक्षात मला असं आलं की विक्रम, तुला ना ग्रेटेस्ट कॉमेडियन नाही व्हायचंय आणि ती तुझी जर्नी नव्हतीच. पण त्या 20 वर्षात तू काय काय मजेदार गोष्टी केल्या. विम्बल्डन पाहिलं, ऑस्ट्रेलियन ओपन पाहिलं, कित्येक वेळा स्वतः खर्च करून पाहिलं, क्रिकेट पाहिलं, आता मी बॅडमिंटनच्या ह्याला जाणार आहे, मी क्लासिक सवाई गंधर्वचे सगळे कित्येक वर्ष जातोय. त्यामुळे आय एम अ रिच मॅन, आय डोंट नीड टू अर्न मनी. तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी मला लवकर कळल्या. त्यामुळे मी म्हणतो की कधीतरी मी ह्या स्पिरिच्युअल लीडर्सहून थोडा पुढे होतो की काय असं वाटतं. पण मग हे सगळं तुला शेअर जेव्हा करतोस, तुझा अनुभव, तू सांगितलंस की अनुभव श्रीमंती आहे तुझ्याकडे. क्रिकेट बद्दल बोलतोयस तू, खेळाबद्दल बोलतोयस, मे बी तू टेनिस बद्दल बोलतोयस, आणि त्यातल्या व्हॅल्यूज घेऊन त्यातल्या तू त्यांच्याबरोबर शेअर करतोयस. ती पहिली गोष्ट मला लोकांना सांगायची असते की मी एक्सपर्ट नाहीये. ठीक आहे, मी टॉप डाऊन कधी जात नाही. कारण आय एम अ स्टुडंट ऑफ लाईफ. मी इकडनं शिकतो, तिकडनं शिकतो, मिक्सर मध्ये घालतो आणि बाहेर काढतो. पण विथ द एंड ऑब्जेक्टिव्ह की बॉस तुमको कुछ फायदा होना चाहिए उससे. कारण देवकृपेने तेंडुलकरचा ऍक्सेस मला आहे, रोहित शर्माचा ऍक्सेस मला आहे, इन्फोसिसच्या सीईओचा ऍक्सेस मला आहे, आनंद महिंद्राचा ऍक्सेस मला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फर्स्ट मी कॉर्पोरेट्स, अगदी सीईओज ऑडियन्स असेल तर की बॉस आय एम अ स्टुडंट ऑफ द गेम, बट आय शेअर स्टोरीज विथ यू. यू आर ऑलरेडी अचिव्हर. सीईओला मी काय सांगणार आहे, तो 10,000 कोटीची कंपनी चालवतोय. पण कधीतरी त्यांना हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्सचा एखादा जर का चांगला अनुभव दिला किंवा एखादी चांगली इन्साइट दिलं की अरे मी जे करतोय ते करेक्ट करतोय, हा वाव मोमेंट त्यांना मिळतो. आणि जर का यंगर मॅनेजर्स असतील तर त्यांना इन्स्पिरेशनच मिळतं की एखादी लेफ्ट आर्म स्पिनर जडेजा जर का एका वाईट परिस्थितीमध्ये होता आणि धोनीने त्याला काय सांगितलं आणि त्याच्यामुळे तो काय झाला, ह्याच्यावरनं जर का कुठला तरी लहान 25 इयर ओल्ड मॅनेजरला वाटत असेल चला हम भी कर सकते हैं असे, दॅट फिलिंग आहे ना ती गोल्ड आहे. कारण ऑलरेडी लोक शिवाय घालतायत, टॉक्सिसिटी आहे, डिप्रेशन आहे, लोनलीनेस आहे. परत म्हणून मी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून तुझ्या शोवर सांगतो मी की रोज 5 इंस्टाग्राम, फेसबुक, कारण हे जग आता आपलं तसं आहे, आणि ट्विटर, 5 चांगल्या बातम्या सगळ्यांनी रिट्वीट करायच्या. कारण ह्युमन टेंडन्सी आहे नेगेटिव्हिटीकडे. आपण कुठलंही माध्यम पाहिलं तर पहिलं 5 लोक बुडाले, 4 लोक गेले, हे आपलं नॅचरल ह्युमन टेंडन्सी इकडे जाते. आपण हे नाही पाहत की कोणीतरी 2 लोकांना मदत केली, ती बातमी येत पण नाही. पण जर का आपण 1% ऑफ ह्युमॅनिटीने डिसाईड केलं की इतक्या पॉझिटिव्ह बातम्या रिट्वीट करायच्या की मग इमॅजिन एक अख्खी सोसायटी, हा यार क्या मस्त काम हो रहा है दुनिया में. कारण आपण असं जगू शकत नाही रे की हे वाईट आहे, ते वाईट आहे, हा मूर्ख, तो मूर्ख. ह्या सोसायटीतनं वाचवायला म्हणून मी म्हणतो की स्प्रेड हॅपीनेस. आणि आपल्याला काम दिलेलं आहे ते, तेव्हा आपण केलं पाहिजे. बरोबर. ही जी पॉझिटिव्हिटी जी आहे ना, आता बरेच प्लेयर्स असे आहेत की जे छोट्या शहरातनं आलेत, म्हणजे त्यांना कधी वाटलंही नसेल की आपण इतक्या वरपर्यंत जाऊ. यशस्वी जयस्वालचं उदाहरण आहे किंवा अनेक असे प्लेयर्स आहेत. त्यांची मानसिकता तुला
काय काय शिकवून गेली? अमेझिंग असते ती, कारण त्यांच्यामधली जी फायर असते ना ती तुझ्या माझ्यामध्ये कधीच येणार नाही पुणे मुंबईवाले लोकांना, अनलेस की तुम्ही खूप डिफिकल्ट म्हणजे अजिंक्य डोंबिवलीहून यायचा आणि भावाबरोबर किडबॅग उचलता यायची नाही, ज्यांनी खरंच लाईन ऑफ फायर मध्ये जगलाय तर त्यांची इंटेन्सिटी छोट्या शहरावाल्या मुलाची होऊ शकते, पण जनरल आता इतक्या गोष्टी सहज मिळतात तर ती इंटेन्सिटी राहत नाही. त्यामुळे पुढचे मला असं वाटतं आपण 100 वर्ष इंडियामध्ये जेवढी प्रोग्रेस होईल त्याच्यामध्ये 90% वाटा स्मॉल टाउनचा असणार, कारण त्यांच्यामध्ये फायर आहे, आपली फायर गेली आहे. हे तू फक्त क्रिकेट बद्दल नाही म्हणत? नाही, मी क्रिकेट हा फक्त फ्रेमवर्क घेतोय, पण हा मी कॉर्पोरेट इंडियामध्ये पण पाहिलाय की बॉस मला प्रूव्ह करायचंय मुंबईच्या पोराला की मी त्याच्याहून बाप आहे. ही जी एनर्जी आहे ना त्यांना ड्राईव्ह करतं. फक्त काय प्रॉब्लेम होतो, ह्यांचा अँगस्ट खूप असतो की, आणि सोशल मीडियामुळे तो वाढलाय की तुझ्या वडिलांना तुला मर्सिडीज दिली, मला नाही ते जगता आलं लहानपणी. हा अँगस्ट असतो, त्या अँगस्टचा वापर ते चांगल्या क्रिकेटर होण्यासाठी करतात, पण त्यांची थोडीशी पर्सनॅलिटी डिस्टॉर्ट होते याच्यामुळे. ती पर्सनॅलिटी डिस्टॉर्ट झाल्यावर काय होतं की जेव्हा त्यांना सक्सेस येतं ना, मैं दिखा दूंगा इन लोगों को, अशा वेळी मेंटॉर, अशा वेळी एका राहुल द्रविडची गरज असते की बॉस तू तो एनर्जी वापरली चांगल्या क्रिकेटर व्हायला, पण लेट गो. आता ठीक आहे, आता झालं ना तुझं चांगलं, तर पूर्वीचं विसरून जा, तुला जो त्रास झाला तो विसरून जा, गोल्डफिश मेमरी कर. कारण नाहीतर मग काय होतं, तू इतका अफेक्ट होतो आणि मग तुला सगळं सिनिकल वाटायला लागतं. हे शहरातली लोक अशीच आहे, पैसे खायला माझा वापर करतात, आणि तुमची डिस्टॉर्टेड पर्सनॅलिटीमध्ये तुमची जी जर्नी ॲज अ चांगली ह्युमन बिंग जी होती पूर्वी ती थोडी इकडे तिकडे हालायला लागते. म्हणून रोहित शर्मा ग्रेट, म्हणून सचिन तेंडुलकर ग्रेट, की इनस्पाइट ऑफ दिस काइंड ऑफ हे डोकं शांत ठेवणं. म्हणजे मी सचिनचा तुला एक किस्सा सांगतो की असे आम्ही 100 फोटोग्राफ झाले होते. 100 फोटोग्राफ झाल्यावर तरी लांब कुठेतरी 20 मुलं होती आणि मुलांचे फोटोग्राफ्स आणि सेल्फीज झाले होते. तर मी सचिनला म्हणलं तुला जायचं असेल तर जा, मला माहिती आहे की खूप त्रास होतोय तुला वगैरे. तर तो म्हणलं एक काम करतो, हे करतो आणि ती 20 मुलं आहेत ना त्यांना बोलवून घे, त्यांच्याबरोबर करतो. म्हणलं अरे मला कर, तू काही प्रॉब्लेम नाहीये, पण बघ तू ओके आहेस ना. तो म्हणला रे मी नाही दिलं तर मला वाईट वाटेल, त्यांचं जाऊ दे. हे जे पार्ट ऑफ द ब्रेन आहे ना तो जपला पाहिजे, एम्पथीचा, किंवा यार कोणीतरी आपल्यामुळे खुश होत आहे. आणि म्हणून तो हॅपीनेसचा कॉन्सेप्ट फार महत्वाचा आहे की ह्या लहान मुलांना 24व्या वर्षी जर का बँकेत 100 कोटी असतील तर थोडंसं त्यांना वाटलं पाहिजे की यार लेट मी गिव इट बैक टू माय कम्युनिटी रादर देन अभी मैं देखता हूँ 1000 करोड़ कमा के दिखाता हूँ. हा डिस्टॉर्शन मेंटरशिपनी कमी होतो. धोनी पण एक त्याचं उदाहरण आहे की छोट्या शहरातही येऊन त्याने कूल तो राहिला बेसिकली. धोनीची बायोपिक तू पाहिली असशील आणि अझरची पण एक बायोपिक झाली होती, एवढे दोनच मला आता आठवतात. पण गेल्या एक 10-15 वर्षात जर पाहिलं तर अनेक स्टोरीज तू बघितलेल्या आहेत. तुझ्या दृष्टीने कुठले स्टोरी सगळ्यात मसालेदार आहे की ज्याचं बायोपिक होऊ शकतं? मला असं वाटतं की बायोपिक इंडियामध्ये चांगले बनणार नाही. ह्याचं कारण आहे की आपला जो फिल्म मेकर असतो ना तो ट्रॅपमध्ये, आणि त्याचा दोष त्यालाही देता येत नाही. त्याला प्रोड्युसर म्हणतो की बॉस 100 करोड की पिक्चर बननी चाहिए, म्हणून त्याला बॉक्स ऑफिसमध्ये मग त्याला गाणं टाकायला लागतं, त्याला इमोशनल ड्रामा हे बायोपिक जर का चांगली करायची असेल ना तर त्याला माणसाला समजणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी तो माणूस किती ओपन आहे. इंडियन क्रिकेटर्स खूप मोठे आहेत, तर जोपर्यंत एखादा राजू हिरानी MS धोनी बरोबर बसत नाही. नीरज पण चांगला फिल्म मेकर आहे, पण त्यांनी धोनी बरोबर त्याला टाइमच मिळाला नसेल जास्त, आणि तो पॉप्युलर सिनेमा करण्याच्या मागे लागला असेल. त्यामुळे धोनीचं माइंड, त्याचं नेटिव्ह इंटेलिजन्स, त्याला छोट्या छोट्या ज्या गोष्टी कळणार, त्यांनी कुलदीप यादवला कसं वापरलं, त्यांनी ह्या लहान शहरातनं आलेल्या मुलांबरोबर कसा तो वागला, CSKची त्याची जी रूम उघडी असते ती का उघडी असते, ऍक्सेस. इट इज अ थिंग दॅट की बॉस इफ एनी प्रॉब्लेम इज देअर आय एम देअर. हा जो थॉट आहे की माय लीडर विल टेक केअर ऑफ मी अँड ही इज अवेलेबल फॉर मी, हा क्रिकेटरला कुठच्या कुठे घेऊन जातो. म्हणून CSKच्या टीम मध्ये अजिंक्य बॅड फॉर्म, प्लेड वेल अंडर MS धोनी, ही हिमसेल्फ इज अ व्हेरी गुड कॅप्टन. शेन वॉटसन संपला, चांगला खेळला. रायडू संपला, कारण काहीतरी MS एक एन्व्हायरमेंट निर्माण करतो. पण सिनेमानी ते कॅप्चर केलं पाहिजे. सिनेमानी त्याची पर्सनल लाईफ दाखवली, आणि मी तो TCचा हा मोठा झाला, ग्रेट, ती मॅन्डेटरी स्टोरी आहे, पण ती सगळ्यांना माहिती आहे. आज सचिन तेंडुलकरवर जर का सिनेमा झाला परत, तर सचिन तेंडुलकरच्या रिलेशनशिप बद्दल मला सिनेमा करायचा आहे की यार
हा माणूस सगळीकडेच कसा व्यवस्थित आहे. कारण ते सिनेमा फिल्म मेकर नाही दाखवणार, त्याला सिक्सर शारजाला मारली कारण ते पॉप्युलर आहे. त्यामुळे आपल्या इथे बायोपिक्स बनणं फार अवघड आहे. म्हणजे मला हार्दिक पांड्याचे गेल्या 6 महिन्यावरची स्टोरी बनवायला आवडेल की एखादा माणसाला आपलीच लोक जेव्हा शिव्या घालतात तर तो स्वतःला घरी बसून काय म्हणतो की बॉस यहाँ से मैं ऊपर कैसे उठू. आणि तो छोट्या गावाचा आहे, तो बरोड्यामध्ये जिथे होता. म्हणजे तू त्याचा 20 वर्षापूर्वीचा 15 वर्षीचा फोटो पाहिला तर तू म्हणजे व्हिडिओ आहे. पण ही जी जर्नी आहे फॅन्टॅस्टिक, आणि ह्याच्यामध्ये काही पॉप्युलर दाखवायची गरज नाहीये. पण तसं काही होणार नाही. पण हार्दिक मला आवडेल, MS धोनीची खरी ऑटोबायोग्राफी बायोपिक मला आवडेल, सचिन आणि अजित मला ते रिलेशनशिप एक्सप्लोर करायला आवडेल. म्हणजे 2 भावांची अमेझिंग कहाणी आहे ती. पण ते अजित फार शाय आहे, तो तसं होऊ देणार नाही. पण त्यामुळे बायोपिक्स मध्ये आता सायना नेहवाल, हे मला विमेन प्लेयर्सची बायोपिक मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. पण ते सुद्धा त्या कन्व्हेन्शनल फ्रेमनी नाही की हिला त्रास दिला आणि हे ऍज अ गर्ल टू इव्हन सिलेक्ट स्पोर्ट काय तिचे हे आहेत असं मला वाटतं. बरोबर. तू सुरुवातीला म्हणालास की ह्या वर्ल्ड कप विजयामुळे तुला खूप मटेरियल मिळालं. काही त्यातलं काही शेअर करशील का की काय तुला दिसलं? अजून मी ह्युमरचा विचार नाही केला, पण काही ज्या टॉप हायलाइट्स मला दिसल्या म्हणजे एक तर ते अफगाणिस्तानचा तो गुलबदीन पडला, त्याच्यावर मी विनोद ऑलरेडी केला होता की असा एम्प्लॉई पाहिजे. बाहेरनं म्हणलं की अरे हळू कर, तो पडलाच खाली. तर असे बरेच किस्से आहेत जे हळूहळू अनरॅव्हल होतील. आता मी वाचायला सुरुवात केली आहे परत. सूर्याचा कॅच, आयकॉनिक मोमेंट्स. तर त्या आयकॉनिक मोमेंट्स, रिटायरमेंट्स की कसे रिटायरमेंट झाले, USA क्रिकेटवर मजेदार गोष्टी होऊ शकतील. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आयडेंटिफाय करून आता रिसर्च करून त्याच्याबद्दल लिहायला चालू करीन आणि एक वर्ल्ड कपचा मस्त 15-20 मिनिटाचा सेट चांगला होईल. तू ह्युमरसाठी काय करतोस नेमकं? म्हणजे पुलं हे तुझे खूप आवडते आहेत. पुलं ही इज द ग्रेटेस्ट ग्लोबली एव्हर. आणि मी बरेच अमेरिकन लोकांना किंवा इंग्लंडच्या लोकांना सांगायचा प्रयत्न करतो, इंग्लंड इज अ म्हणजे बॅस्टियन ऑफ ह्युमर. की ह्युमर इज वन थिंग, त्याला लिटरेचरचं लेअर लावतात, त्याचा ऑब्झर्वेशनचा. म्हणजे पुलं इज बियॉन्ड अंडरस्टँडिंग. प्रत्येक वाक्यात पंचलाईन आहे आणि प्रत्येक वाक्यात लिटरेचर आहे. आणि मग देन फॉर एक्झाम्पल म्युझिशियन आहेत, डिरेक्टर आहेत, ऍक्टर आहेत, साथ देतात ग्रेट म्युझिशियन्सना. म्हणजे I don't think there can be anyone in the history of performing arts who will be so complete. त्यामुळे पुलंचं एवढंच मी फक्त त्यांचं ऐकल्यावर म्हणतो की यार ऑब्झर्वेशनच्या 6 लेवल खाली जातो यार महामाणूस. त्यातनं इन्स्पिरेशन घ्यायचं आणि एक ऑब्झर्वेशन करून त्याला कसं आपण छाटू शकतो आणि त्याचे अनरॅव्हलिंग कसं करू शकतो हा करण्याचा मी त्यांच्याकडनं प्रयत्न. बट जिनियस. करेक्ट. तू कमेंटेटर म्हणून आम्हाला कधी दिसणार आहेस? कारण तू खूप छान बोलतोस, तुझा क्रिकेटचा अभ्यास आहे, तू क्रिकेट खेळलेला आहेस. हे बघ, क्रिकेट ब्रॉडकास्टिंग इन इंडिया हा एक्स क्रिकेटर्सचा डोमेन आहे. त्यात एक हर्षा भोगले खूप मेहनत करून त्याच्या लेवलला जाऊन त्यांनी ते केलं. आणि मला 2007 वगैरे मध्ये मी हे प्रयत्न केला होता. म्हणजे मी 2006ला साऊथ आफ्रिकाची सिरीज ESPN कडनं केलं होतं, पण त्यावेळेस IPL आलं नव्हतं. त्यामुळे सेन्स ऑफ ह्युमर जर का तुम्ही केलात तर त्यातनं एक्स क्रिकेटर्स जरा अरे हा कोण वगैरे कॅटेगरी. आणि एक्स क्रिकेटर्स मध्ये ना सुद्धा खूप अवघड वातावरण असतं. कोणी 100 टेस्ट खेळलेला असतो, तो 80 कडे वाईट नजरेनं बघतो, 80-60 कडे वाईट नजरेनं बघतो, 60-10ला उभंच करत नाही. आणि माझ्यासारख्या माणसाला तर दाराबाहेर तुम्हाला ठेवणार. तर अशा वातावरणामध्ये मला मजा नाही. ब्रॉडकास्टिंग मध्ये क्रिएटिव्हिटीला स्कोप फार कमी आहे. पण मात्र हे मी इयन चॅपल आणि रिची बेनो बरोबर मी जेव्हा थोडा वेळ काढला तेव्हा मला लक्षात आलं हे जास्त क्रिएटिव्ह कडे आहेत. पण आपल्या इथे स्ट्रक्चर्ड आहे, त्यामुळे ब्रॉडकास्टिंग मध्ये मजा नाहीये. आणि कुठेतरी ना ऑडियन्स प्रश्न विचारणार तुम्हाला, हॅव यू प्लेड ॲट द हायेस्ट लेवल. त्यामुळे तुम्हाला जर का मजा नाही करता आली किंवा ऑब्झर्वेशन्स नाही करता आले तर तुम्ही त्या जो हर्षा पण खूप वर्ष त्याच्यात फसला, पण हर्षाची डिक्शन आणि हर्षाची कॉमेंट्री इतकी वर्ल्ड क्लास आहे की त्या लेवलचा नसाल तुम्ही तर तुम्हाला इथे मारतील. पण सिद्धूच्या कमेंट्री बद्दल बरंच लिहिलं जात आहे, मीम्स बनत आहेत.
कसं आहे रे की आणि हा ट्रॅप आहे, हा ट्रॅप कुठल्याही परफॉर्मरचा आहे आता, की तू बघितलं असशील की मी चांगला विनोद केला तर त्याचे 10,000 व्ह्यूज मिळतात, पण त्यात मी काहीतरी पाचकळ टाकलं तर त्याचे लाख होतात. बरोबर, ही अनफॉर्च्युनेटली इंटरनेटची सायकॉलॉजी आहे. त्यामुळे चांगली मंडळी सुद्धा कशी मी पाचकळ होऊ असा जबरदस्त प्रयत्न चालू आहे. तो शास्त्रीय संगीतातला असला किंवा सायंटिस्ट असला, क्रिकेटर कॉमेंटेटर असला किंवा कॉमेडियन असला, मी किती ग्राउंड लेवलला जाऊन माझे व्ह्यूज वाढतील आणि म्हणून सबस्क्रायबर्स वाढतील. अनफॉर्च्युनेटली अशा सोसायटीमध्ये आता आपण पडलोय. त्यामुळे मला सिद्धूनी 15 वर्षापूर्वी सांगितलं होतं की, मी म्हणलं पाजी आप कैसे, राहुल द्रविड़ ने मुझे बोला था कि आप कभी बात ही नहीं करते थे पूरे क्रिकेटिंग करियर में. तो उन्होंने कहा 7.5, अगर 50% जनता आपको हेट करती है तभी आप सक्सेसफुल होते हो. म्हणजे काय की मी हे करत राहील, आणि एकदा तुम्ही करत राहिलं की तुम्हाला बाउंड्री कळतच नाही रे. तुम्ही जर का ठरवलं की मी हा काइंड ऑफ ह्युमर करणार, त्या ह्युमरमध्ये एक क्वालिटी असली पाहिजे. मी असं म्हणत नाही सिद्धूमध्ये क्वालिटी नाही, पण ते कुठे थांबवायचं ही लाईन माणूस विसरतो. कारण जितकी तू लाईन पुढे करत असतो तितके तुझे फॉलोअर्स वाढत असतात. आज तू जर का म्हणलास विक्रम साठे बरोबर खूप मजा आली आज इंटरव्ह्यू करताना, तुला 3 रिट्वीट्स मिळतील. विक्रम साठे कसा आहे, 10,000 रिट्वीट्स. ह्या सायकॉलॉजीमध्ये इव्हन आर्टिस्ट पण, क्रिकेटर्स पण सगळे पडलेत. त्यामुळे तू बघ, कुठलाही माणूस काहीतरी टपोरीगिरी करायच्या मागेच आहे, कारण त्याला माहिती आहे त्याची पॉप्युलॅरिटी वाढते आणि ह्याला अंत नाही. त्यामुळे जोपर्यंत, मी परत आईल कम बॅक टू इट, जोपर्यंत चांगलं एखादं तुझं गाणं ऐकलं तर तू 5 मित्रांना रिट्वीट करा. कारण नाहीतर ओनली वे टू किल बॅड कॉन्टेंट इज टू मेक गुड कॉन्टेंट. देर इज नो अदर वे आउट. आणि ते सुद्धा किल होणार नाही, थोडासा बॅलन्स येईल. त्यामुळे सिद्धूला आता थांबवणं शक्य नाही आणि कोणालाच. बरोबर. तुझी मैत्री जी आहे, म्हणजे हर्षा असेल किंवा शंतनू मोहित्रा आहे, स्वानंद किरकिरे आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक शो केला होता. एक हर्षा, तू आणि सुनंदन असा एक शो होता वेगळा, आणि एक बावराज म्हणून तुम्ही एक शो केला होता. ते का तुम्ही थांबवलं, आणि त्याचे आणखीन शोज जर आम्हाला बघायचे असतील तर आम्ही काय करायला पाहिजे? अरे बावराजची सुरुवात कशी झाली की शांतनूच्या घरी आम्ही बसलो होतो आणि कृष्णा पाटील आली होती. कृष्णा पाटील एव्हरेस्ट करून आली होती आणि तिने एक वाक्य टाकलं ज्याच्यामुळे आमचं काय जे आम्ही घेऊन बसलो होतो ती उतरली. आणि ते वाक्य असं होतं की मी एव्हरेस्ट चढून आली आणि मी जेव्हा वरती होते आम्ही विचारलं तुला कसं वाटतं ग एव्हरेस्टच्या वर उभं राहिलं. ती मजेत का होईना पण ती म्हणाली, माझ्या पहिल्या डोक्यात विचार आला की मी 30 लाख कसे फेडणार. आणि ते मला एकदम झोंबलं. म्हणलं यार, ही मुलगी 18व्या वर्षी एव्हरेस्ट चढली आणि तिच्या डोक्यात विचार आहे की एव्हरेस्टला लागलेले जे पैसे आहेत 30 लाख ते मी कसे फेडणार. हे मला खूप, म्हणजे आम्हाला खूप वाईट वाटलं. म्हणलं यार हे असं नाही. आणि तिला माउंट मकालू नेक्स्ट जो 8,000 पीक आहे, विच इज टफर देन एव्हरेस्ट असं म्हणतात, तो तिला जायचं होतं. आणि ती म्हणली, मी म्हणलं किती खर्च होईल, तर ती म्हणली की 15 लाख खर्च होईल. म्हणलं डन. तिथे स्वानंद पण होता. तर स्वानंद, शांतनू, मी, आम्ही बसलो आणि म्हणलं की बावराज, लाफ्टर, लिरिक्स अँड म्युझिक असा आम्ही कार्यक्रम करूया, आणि विथ द सोल पर्पस की 15 लाख आपण गोळा करूया कृष्णासाठी. पण त्याच्या अगोदर आम्ही म्हणलं एक कार्यक्रम करून पाहू की आपल्याला झेपतं की नाही. कारण स्वानंद सुद्धा रिलक्टंट परफॉर्मर आहे. त्याला परफॉर्म करायला खूप आवडतं असंतलं नाहीये. त्याला लिहायला आवडतं, पण त्याला परफॉर्म करायला अरे का फसाली आहे यार असा करून तो म्हणजे हे. तर ह्या याच्यामध्ये काय करायचं म्हणून आम्ही तो कार्यक्रम केला. आणि थँकफुली तिथे श्रेयानी येऊन 1-2 गाणी म्हणली. आणि पण हे काय नेहमी होऊ शकलं असतं अशातला भाग नाही. नेक्स्ट कार्यक्रम झाला, आम्ही 15 लाख गोळा केले. त्यावेळेस शाननं मदत केली. मग एक बाउल म्युझिकचा एक चांगला परफॉर्मर आला होता. तर असं करून आम्ही गोळा केले आणि नंतर आमचा सेन्स ऑफ पर्पज गेला. मग एक शो आम्ही IIT मुंबईमध्ये केला, जिथे आम्ही 2 ते 3 स्टुडंट्सना फॉर द फ्युचर प्रोजेक्ट्स असं आम्ही त्यांना फंडिंग पण केलं. नंतर लक्षात आलं की सगळे बिझी झालेत आणि माझ्यावर खूप प्रेशर यायला लागलं. कारण MBA मीच ना ह्यातला, सगळं जमवायचं, क्लायंट कडनं पैसे घ्यायचे, हे सगळं जमवायचं. आणि त्याच्यामुळे मी शोधत होतो की कोणीतरी असा मिळतो का की जो एकदम मोठे पैसे टाकेल, ज्याच्यामुळे आम्ही शोज करून हे तर ते नाही झालं. त्यामुळे ते
3 शोज झाले एन्थुझियाझममुळे, आणि अनफॉर्च्युनेटली फंडिंग नसल्यामुळे ते आम्ही पुढे गेलो नाही. जसं तुला क्रिकेट किंवा खेळाबद्दल जिव्हाळा आहे तसाच तुला एज्युकेशन बद्दल पण बरंच तुला वाटतं, आणि तुला नेहमी असं तू तळमळीने बोलतोस की काहीतरी बदलायला पाहिजे. तुझं नेमकं काही काम त्याच्यामध्ये झालंय त्या फील्डमध्ये म्हणा, किंवा काही संस्था आहेत त्यांच्याबरोबर तू काही काम करतोयस? मी ॲक्च्युली ॲडहॉक पद्धतीने बऱ्याच ठिकाणी काम केलं, आणि त्याच्यामध्ये सुनंदनला पण मी हे क्रेडिट देतो की त्याने मला म्हणजे माझे स्किल्स वापरले, आणि मी एक आत्ता थँक्यू टूर करतोय. ती थँक्यू टूर अशी आहे की आपण नेहमी सेलिब्रिटीजना सेलिब्रेट करतो. द पीपल हू हॅव नॉट बीन सेलिब्रेटेड आर द म्युन्सिपॅलिटी एम्प्लॉईज, बीएमसीची लोक आहेत, फायर ब्रिगेडची लोक आहेत, पण त्यांना आपण विचारतच नाही, बरोबर. त्यामुळे इव्हन एज्युकेशनमध्ये सुद्धा मी नेहमी जे कॉलेजेसमध्ये बोलतो आणि प्रोफेसर्सशी बोलतो, मी त्यांना एवढंच सांगतो की स्पोर्ट्सनी काय शिकवलं, व्हॅल्यू सिस्टम्स, की असं वागलं पाहिजे. आता प्रत्येक स्पोर्ट्स पर्सन जेव्हा बोलतो आय फॉलो अ रुटीन, अ प्रोसेस, हे शब्द MS धोनीच्या प्रत्येक स्पीचमध्ये, पण ते काय आहे ते आत्ता शिकवा ना. बरोबर. आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये थीटा आणि ट्रिग्नॉमेट्री इम्पॉर्टंट आहे, पण आपण कोर व्हॅल्यूजमध्ये हे नाही. फिनलंडमध्ये हॅपीनेस नावाचा सब्जेक्ट आहे, अँड दे कॉल इट द हॅपीनेस करिक्युलम. आज तुम्हाला माहिती आहे की लोकांना डिप्रेशन इज द बिगेस्ट पॅन्डेमिक. यू हॅव टू सॉल्व्ह इट ॲट अ स्कूल लेवल. सो ग्रॅटिट्यूड, थँक्यू. मी थँक्यू टूर का करतोय की मला सगळ्यांना सांगायचं की आज कोणाला तरी थँक्यू म्हणा रे. तुम्ही सगळ्यात कसे बाप रे, तुमचं सगळंच कसं तुम्ही भाई, तुम्हाला कोणाला तरी थँक्यू म्हणायला पाहिजे. तर हे जे व्हॅल्यूज आहेत ना, ते आपल्या पद्धतीने ॲज अ परफॉर्मर तुम्ही करता, पण ह्याला स्ट्रक्चरल लेवलला जर का तुम्ही केलं नाही, स्टार्ट विथ सेइंग थँक्यू टू द टीचर हू टॉट मी. ही जी व्हॅल्यू सिस्टम जेव्हा तुम्ही हे कराल ना, तेव्हा तुम्ही कोणीतरी रस्त्यावर जेव्हा ऍक्सिडेंट झालाय ना, तेव्हा आपण असे उभे राहतो ना ऍक्सिडेंट पाहताना, आणि आपण कोणी मदतीला जात नाही, कारण आपल्याला ते नाहीये, ती एम्पथी नाही, ती ग्रॅटिट्यूड नाही. मिडल क्लास महाराष्ट्रन आहे मी, मला कोणाला तू चांगला दिसतोयस हे म्हणायलाही लाज वाटते, कारण माझ्या सिस्टममध्ये कोणाला अप्रिशिएट करायचं म्हणजे मी कमी आहे, अशी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत. आपण आपल्या आईला तू स्वयंपाक चांगला केला हेही इंडियन पुरुष बोलत नाहीत. तर तुम्हाला हे का बोलत नाही, कारण आपल्यामध्ये थँक्यू, सॉरी हे इम्बाईब नाही झाले. म्हणून मला वाटतं की एज्युकेशन सिस्टममध्ये जोपर्यंत हे एम्पथी गोष्ट येत नाही ना, तोपर्यंत आपण ऍक्सिडेंट प्रोन विक्टिमला लांबनच पाहणार. बरोबर. खूप खूप भारी थॉट आहे आणि चांगलं आहे. ऑल द बेस्ट फॉर दिस मोहीम. तू एक पुस्तक लिहिलं होतंस, हाऊ सचिन डिस्ट्रॉयड माय लाईफ. ज्यांनी हे पुस्तक वाचलंय त्यांना कळेल की नेमकं त्याला काय म्हणायचं होतं ते. पण सचिन बरोबरीने भारतीय क्रिकेटचा सगळा बदलता प्रवाह जो आहे तो भारतीय टीमला केंद्रस्थानी ठेवून तू त्या पुस्तकामध्ये मांडलेला होतास. आता पुन्हा वेळ आले का एक नवीन पुस्तक लिहायची, कारण आता जवळपास गेल्या 10 वर्षात बरंच बदललंय. सचिन डिस्ट्रॉयड माय लाईफ वॉज म्हणजे माझी पहिल्या 10-15 वर्षाची जर्नी होती की ॲज अ फॅन. म्हणजे कशी जर्नी बघ ना, मी व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग होतो, ती सोडली कारण मला लक्षात आलं की एक 15 मिनिटाची नौटंकी आपण करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये एंट्री मिळेल, आणि ती मिळाली की मला मॅचेस बघता येतील. म्हणजे किती सोपं आहे हे बघ, मला क्रिकेट मॅचेस बघता येतील, ह्याच्याहून लो अँबिशन हे तिकीट देऊन पण आपण बघू शकतो. त्या जर्नीमध्ये हे सगळं झालं, कॉमेडी आली आणि त्याच्यामुळे आपण जाऊ शकलो. आणि माझे जे अनुभव होते ॲज अन इंडिव्हिज्युअल, ॲज द मजेदार अनुभव जे होते ते मी हाऊ सचिन डिस्ट्रॉयड माय लाईफ. आणि गंमत त्याची अशी होती की ज्या सचिननी आमचा बेंचमार्क केला की म्हणजे काहीही केलं तरी आई म्हणायची बघ तो कसा आणि तू किती मूर्ख, ह्याच्यानंतर सचिनची मिमिक्री केल्यानंतर त्या क्रिकेटच्या जगात सचिननी माझं दार उघडलं. ही फार बिझार आणि म्हणजे मला अजून विश्वासच बसत नाही की आपण पुस्तक लिहिलं सचिन डिस्ट्रॉइडचं आणि ते झालं, आणि मग सचिनची आपण नक्कल केली आणि त्याच्यामुळे आपण 3000 शोज केले, आणि ती रियालिटी आहे. सचिनची नक्कल पॉप्युलर झाली नसती तर मग बाकीची कॉमेडी डेव्हलपमेंट एखाद्याच कमी झाली असती. तर ही सगळी जर्नी आली. पण सेकंड लेवलला मला असं वाटतं पुस्तक आहे का शो आहे मला माहिती नाही, बट द माइंड अँड द सायकॉलॉजी ऑफ अ स्पोर्ट्स पर्सन. आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजी ही ह्युमन सायकॉलॉजी आहे, कारण हाय प्रेशरमध्ये माणसं जशी वागतात त्याचा आपण लेसन्स घेऊन लो प्रेशरमध्ये आपण कसे वापरू शकतो. फार मजेदार कहाणी आहे. ते आता मी म्हणतोय त्याचं नाव, मी डिजिटल शोचा विचार करतोय 60 क्लासेस.
म्हणजे या क्लासेसमध्ये आपण काय काय छोटं छोटं शिकूया. आणि माझं असं म्हणणं आहे की बॉस, आता शिकवायचं असेल मुलांना ना, तुम्हाला शाहरुख खानची कॉम्पीट करायला पाहिजे. टीचर हॅज टू बी एंटरटेनिंग. कारण आता ते दिवस गेले की टीचर म्हणेल की हे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1, आता म्हणेल नाही मी आता गुगल केले ते 1.2 आहे. काय करणार? मास्टरची पॉवर इक्वेशन संपली गुगलमुळे. त्यामुळे आता मास्तर गुगलचा बाप झाला पाहिजे आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अवघड आहे. त्यामुळे 60 क्लासेस होपफुली ह्याचा प्रयत्न होईल. अशा 3-4 गोष्टी करायचा प्रयत्न कर. तू खेळाचं म्हणतोस म्हणजे सगळेच खेळ त्याच्यामध्ये आले. मला वाटतं 2017 मध्ये तू फेडररला भेटला होतास, ते पण विम्बल्डन मध्ये. पण त्या थोड्याशा भेटीमध्ये पण काहीतरी तुला कळलं असेल, काय जाणवलं? रोहन बोपन्ना मित्र आहे माझा आणि मी त्याला एकदा सांगितलं होतं की अरे मला टेनिसचं सत्संग करायचंय. मला या शब्दाचीच भीती वाटते आता. सत्संग करायचा आहे कारण एवढ्या वर्ष आपण टीव्हीवर पाहतोय, ते जे आपल्या डोक्यात इमेज आहे, जगायचं आहे मला ते. म्हणून मी विम्बल्डनला 2016 साली अगदी पैसे, आणि ते खूप पैसे होते त्यामुळे खर्च करून गेलो. तर तिथे रोहन बोपन्ना भेटला आणि त्याला मी आणि माझे फ्रेंड होते, तिला सांगितलं की बस आम्ही हे करायला आलोय विम्बल्डनचं सगळं बघायला. तो म्हणलं अरे तुम्हाला इतकं आवडतं, चला मी दाखवतो. त्याने प्लेयर्स कुठे बसतात, त्या लाऊंज वगैरे मध्ये कसं ते होतं आणि त्यांची ट्रेनिंग कशी होते ते सगळं. आता आम्ही असे फिरत होतो. आणि मग त्यांनी प्लेयर्स लाऊंज मध्ये गेलो आणि प्लेयर्स लाऊंज मध्ये गेल्यावर तिकडे स्टीफन एडबर्ग आणि फेडरर बसलेला. बरं, त्या लाऊंज मध्ये तुम्ही सेल्फी घेऊ शकत नाही. ओके. म्हणलं की जगात 2च माणसांचा आपल्याला घ्यायचा होता, सचिन तेंडुलकर आणि रॉजर फेडरर. सचिन तेंडुलकर तर मित्र झाला, परत वरच्याची कृपा. ह्याचं कसं करायचं, फेडररचं काय 60चं काय करायचं नाही, फेडररचं काय करायचं, असं हे करत असताना मी असा होल्ड करतोय, नाही आपण प्रोटोकॉल ब्रेक करायचं नाही. आपण काय म्हणतो नीट वागायचं ना आयुष्यात, आपणच ब्रेक केला तर कसं होईल, हे सगळं चाललंय. बाहेर गेलो आणि असं वाईट वाटलं रे मला की काय मूर्ख आहे, एकदा आपण काय वाईट दिसलो असतो जगात तर काय झालं असतं वगैरे. होल डे. आणि त्याची आणि डिमिट्रॉफची मॅच झाली, फेडररने डिमिट्रॉफला हरवलं. संध्याकाळ झाली आणि आम्ही ऑन द वे. तर बोपन्नानी हा बँड दिला होता त्या प्लेअर ऍक्सेसचा. तर मी म्हटलं यार आता आहे ऍक्सेस, ते एखादी कॉफी मारून येऊ, आयुष्यात परत कधी येणार आपण विम्बल्डनला. गेलो तर साहेब इंटरव्ह्यू देत आहेत. आता साहेब इंटरव्ह्यू देत होते, ती लाऊंजची ही लाईन, साहेब बरोबर लाईनीवर इंटरव्ह्यू देत आहे. म्हणजे इथे तू सेल्फी घेऊ शकत नाही, इथे घेतली तर एखाद वेळेस चालेल. परत वरची कृपा. बोलता 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 साहेब इथे आलेले आणि इंटरव्ह्यू संपला. मी आणि माझे फ्रेंड निर्लज्जपणे, रॉजर कम फ्रॉम इंडिया, परत हे फेडररचा जॅकेट घातलेलं, फेडररची टोपी घातली होती, त्यामुळे त्याला कळलं असणार की माकड आलंय कुठलं आता हा इतका असा इकडे थांबलाय. येस कम कम कम. आणि घेतला सेल्फी. आणि मग मी विचारलं हाऊ डू यू रिकव्हर फ्रॉम सच अ टेन्स मॅच. मग तो एक रिकव्हरीवर त्यांनी 10 सेकंद केलं, त्याच्यावर मी आपले 4 शोजचे पैशाचे लावले. म्हटलं फेडरर रिकव्हरी कशी करतो. आणि मग हे झाल्यानं त्यांनी पाय दुसरीकडे ठेवला आणि त्यांनी कोणालाही सेल्फी दिली नाही. तर त्या लाऊंज मधली जी माणसं होती ती सगळी, ती एक बाई आली, माय हजबंड हॅज बीन वेटिंग फॉर 20 years टू मीट रॉजर अँड वी आर नॉट अलाउड टू टेक सेल्फीज इन द लाऊंज अँड यू आर द ओनली पर्सन हू टूक इट. पण मी तिला फक्त म्हणलं मॅम दिस वॉज द लाईन. पाळलं, मी लाईन पाळली. आणि फेडरर बरोबर अख्ख्या विम्बल्डन मध्ये त्या वर्षी फक्त विक्रम साठ्यांचा. क्या बात आहे. पण त्यांनी काय सांगितलं त्या 10 सेकंदामध्ये? रिकव्हरी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द ऍक्च्युअल गेम. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं होतं की तो जो रिकव्हरीचा पिरियड असतो ना, तो फार प्रोफेशनली तुम्हाला करायला लागतो, बिकॉज दॅट हेल्प्स यू गो बॅक इन टू ट्रॅक. आणि हा फार मोठा लेसन आहे, कारण आपण विसरतो की कॉर्पोरेट लाईफमध्ये स्ट्रेसनी जे आपल्याला कार्डिओव्हॅस्क्युलर इश्यूज होतात, आपण वेकेशन्सला आम्ही वर्षातनं एकदा जातो वगैरे नाही. तुम्ही जर का 18 तास किंवा 16 तास काम करत असाल 7 दिवस, तर मग तुम्हाला 3 दिवसाची रिकव्हरी पाहिजे. ती आता कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये होत नाही. त्यामुळे कंपनीजनी
मॅनेजर्सच्या रिकव्हरीचं जोपर्यंत कल्चर आणत नाही तोपर्यंत तुम्हाला आता डायबिटीस आणि कार्डिओव्हॅस्क्युलर इश्यूज होतच राहणार आहेत. तू शार्क टँक बघतोस का? पूर्वी बघायचो, ओरिजिनल शार्क टँक बघायचो आणि आवडतं मला, पण फक्त मी तुझ्यात पण एक शार्क आहे असं मी ऐकलंय. काय मला ना ऑनेस्टली हा तो शब्द आवडत नाही, शार्क. ओके. म्हणजे शार्क असा प्राणी आवडतो मला. ह्याचं कारण आहे की इन्व्हेस्टर हा शार्क नसला पाहिजे. आणि हे मी ॲज समबडी हू इन्व्हेस्ट लिटल बिट हे मला कळून आलं. कारण 3 कंपन्यांमध्ये मी थोडे पैसे, कारण ओळखीचे लोक होती. एक मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्सची कंपनी आहे जी हाय लेवल कॅन्सर्स आणि ह्याचे रिसर्च आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय करतायत. म्हणजे सर्वायकल कॅन्सर इज द सेकंड बिगेस्ट किलर फॉर विमेन इन इंडिया, पण तो प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे, तर त्याच्यावर हे लोक काम करतायत. प्लस कोविडमध्ये प्रचंड आम्ही जो किट बनवला होता तो किट जगभर वापरला गेला, त्यामुळे त्याच्यामध्ये काम चालू आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ म्हणजे सिंपल गोष्टी आहे की तुला कार्बोहायड्रेट्स, तुला खायचंय कार्बोहायड्रेट्स, तुला छोले भटुरे खायचे आहेत, पण त्याच्या अगोदर तू काय खाल्ल्यावर तुझा शुगरचा स्पाइक कमी होईल. हे जीन क्लिनिक्स नावाच्या कंपनीमध्ये पण मी त्याचा पार्ट आहे. मग एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक ट्विन इन्व्हेस्टमेंट्स नावाची कॅलिफोर्नियामध्ये कंपनी आहे, त्याच्यामध्ये मी एका योगा कंपनीमध्ये मी पार्ट होतो, एका हॉस्पिटल ग्रुपमध्ये. तर एज्युकेशन, हेल्थ हे 2 पॅशन प्रोजेक्ट्स आहेत. आणि मला लक्षात आलं, ह्या जे बिझनेस पर्सन होते त्यांच्या थ्रू लक्षात आलं की जर का तुमच्या मागे शार्क असेल ना, की अरे किती पैसे झाले, किती टर्नओव्हर झालं, काय झालं, त्याच्यामुळे ऑन्टरप्रिनर्सची जी एनर्जी आहे ना ती खतम होते. आणि हेल्थमध्ये तर हे नसलंच पाहिजे. कारण आज तुम्ही रिसर्चमध्ये तुम्ही कॅन्सर क्युअर करताय, तर तुम्ही कॅन्सर क्युअर करताय 6 महिन्यात नाही होणार, त्याला 10 वर्ष लागतील. तर तुमचा जो इन्व्हेस्टर हा तुमच्याबरोबर राहायला पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली सेल्स आणि टर्नओव्हर इम्पॉर्टंट आहे, पण महत्वाचं काय की इन्व्हेस्टर शुड ऑलवेज बी युअर बेस्ट फ्रेंड हू वॉन्ट्स यू टू डू वेल अँड नॉट बी ऑन युअर हेड इन ऑर्डर टू मेक मनी टू फास्ट. तू टोनी ग्रेगचा आवाज काढून पहिल्यांदा प्रकाशात आला होतास. तू काय नवीन आवाज त्याच्यावरती? नाही, मी मिमिक्री, मायमिंग वगैरे हे बऱ्यापैकी सोडून दिलं. म्हणजे कारण काय की आता मी ऑब्झर्वेशनल कॉमेडी जास्त करतो. म्हणजे कोहली बॅटिंगला कशी येतो, पण आवाज काढणं मी गेल्या 8-10 वर्षात सोडून दिलं. पण मी आता अश्विनची बॉलिंगची ऍक्शन करतो. काय करतो मी, जेव्हा शो झाला ना, समजा क्रिकेटच शो असेल फक्त, तर मी एक क्विज करतो जिथे मी एक 8-10 लोकांच्या किंवा 15 लोकांच्या नकला करतो. शिखर धवनची बॅटिंग स्टाईल कशी असते, मग ती लहान यंगर जनरेशनला आवडतं. पण व्हॉइसेस मी आजकाल करत नाही. तू मूळचा पुण्याचा आणि आता मुंबईत स्थायिक झालायस, तर पुण्याने तुला काय दिलं, मुंबईने काय दिलं? मला दोन्ही शहरं इक्वली आवडतात. मला असं वाटतं की असं कॉम्बिनेशन होऊच शकत नाही. मी ऍक्च्युली मुंबईत जास्त राहिलोय पुण्यापेक्षा. मी 97 साली मुंबईत आलो आणि आता खूप वर्ष, आणि माझे वडील एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे पहिल्या 10-12 वर्ष आम्ही फिरतच होतो. मग नंतर पुण्यात सगळं शिक्षण केलं आणि मग मुंबईत आलो. त्यामुळे मला बेस्ट ऑफ पुणे, बेस्ट ऑफ मुंबई मिळालं. म्हणजे काय मिळालंय, मी गेले 20 वर्ष रोज दुपारी झोपतो. हे तुला पुण्याकडनं, हे मला पुण्याकडनं मिळालं. आणि मला असं वाटतं की सक्सेस, मला एकदा एका जर्नलिस्ट, व्हॉट इज सक्सेस टू यू, से 20 मिनिट्स नॅपिंग एव्हरी डे. त्याच्यापेक्षा मोठं काहीच नसू शकतं. आणि ते मला पुण्याने दिलं. आणि पुण्याने मला दुसरं दिलं की सगळ्या गोष्टीला ना टोमणा रेफरन्सनी बघायचं. आणि कसा मी महान आणि तू मूर्ख, हे फार इम्पॉर्टंट आहे ह्युमर मध्ये, की तुच्छतेने बोलायचं. आणि तुच्छतेने बोललं ना की ह्युमर येतो. पण ऑब्व्हियसली माझा ह्युमर तो असा म्हणजे टोमणा रेफरन्स नाहीये, पण तुम्ही जेव्हा त्या लेन्स वापरता तर तुम्हाला गमती खूप दिसतात. आणि मला पुण्याचं, म्हणजे मी थँकफुल आहे की मला ह्या 2 गोष्टी मिळाल्या, झोप आणि विनोदी लेन्स. मुंबईने मला कल्चर दिलंय. मुंबई सारखं शहर नाही जगात. कारण मुंबईमध्ये कोणी कोणाला जज करत नाही, सगळे प्रोफेशनल आहेत, वेळेवर डिलिव्हर करतात. आणि हे जे वर्क कल्चर आहे ना, हे मुंबई सारखं जगात नसेल कुठेतरी. तर त्यामुळे मी म्हणतो आय हॅव गॉट द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. आणि त्यामुळे पुणे वर्सेस मुंबई फाईट झाली ना तर मी दिल्लीत असतो. क्या बात आहे.
ह्या सगळ्या क्रिकेटच्या प्रवासामध्ये इतक्या लोकांना तू भेटलास, लोकांना म्हणण्यापेक्षा इतक्या वेगवेगळ्या प्लेयर्सना तू भेटलास. आपल्याकडे खूप इंटरेस्टिंग शब्द आहे नग. तुझा आवडता नग कुठला? मी पॉझिटिव्ह अर्थाने विचारतोय. पूर्वी म्हणजे 10-15 किलो नग होते. म्हणजे कपिल देव म्हणा, नग बिझनेसही करतो, गॉल्फही खेळतो, आणि मग एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही बसलोय, कोणीतरी विचारलं, पाजी वेन विल इंडिया प्रोड्यूस अनदर कपिल देव? थांबला, इकडे तिकडे बघितलं, माय मदर 65, फादर नो मोर, नॉट पॉसिबल. म्हटलं अरे काय उत्तर आहे. सेहवाग म्हणजे फॅन्टॅस्टिक. मी नेहमी तो जोक सांगतो, पण ते ऍक्च्युली माझ्या समोर घडलेलं आहे की रवी शास्त्री माहितीये ना, रवीचा टॉस जो असतो आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन, की साधारण रवी त्या दोन्ही कॅप्टन्सना मारेल बिरेल की काय या इंटेन्सिटी, इन द ब्लू कॉर्नर, इन द ग्रीन कॉर्नर वगैरे. तसंच सेहवाग पोस्ट मॅचला आला, सेहवाग द बॉल वॉज कमिंग ऑन टू द बॅट, नॉट मच ग्रास ऑन इट, हाऊ डिड यू गेज द बाउंस ऑफ द विकेट, यू जस्ट गॉट द राइट मोमेंटम गोइंग. सर ऐसी कोई बात नहीं है, बॉल बल्ले पे आ रही थी, मैंने मार दी. मी श्रीलंकेला होतो, आम्ही हसत खाली पडलो रे. म्हणलं अरे, मग वीरूला नंतर मी विचारलं, हाँ यार ये क्या है, विकेट ये ग्रास, मैंने बोला भाई बल्ले पे आ रही थी, मैंने मार दी. मैंने बोला करेक्ट आहे, तो नग आहे. आत्ताच्या जनरेशन मध्ये पॉझिटिव्हली नग म्हणजे रोहित शर्मा. इतका ऑनेस्ट माणूस नाहीये तो, आणि त्याच्या प्रत्येक वाक्यात ना बीप बीप करायला पाहिजे. खरं तर तो कसा प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलतोय, गंमत. स्टंप मधून जे ऑडिओ येतात त्याचे हल्ली वेगळे व्हिडिओ. कमाल माणूस आहे रे, कमाल. आणि त्याच्यामुळे त्याचं जे हे आहे ना, की टिपिकल आन्सर की पाकिस्तान का अगर कोच होते तर, अगर मग पाकिस्तान कोच हूं क्या मैं, अशातलंच हे जे मॅटर ऑफ फॅक्ट, ते इंजमाम नग इंटू 10. एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये काहीतरी बोलतच नव्हता. इंजी भाई क्या आपको लगता है रजाक कुछ करेगा, क्यों नहीं आप? इंजी भाई रजाक के बारे में ऐसे बोला, कुछ मैच फिक्सिंग का की बात हो रही है पाकिस्तान क्रिकेट. सटअप. पुढे येऊन फक्त सटअप म्हटलं. त्यामुळे कॅरेक्टर्स मेक द गेम असं मला वाटतं. आणि हरभजन सिंग फॉर एक्झाम्पल, फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर. न्यूयॉर्कमध्ये माझा शो होता हरभजन सिंग आणि वसीम अक्रम बरोबर. तर त्यांनी इतके वसीम अक्रमचे किस्से सांगितले, आणि वसीम अक्रमचा सर्वात मजेदार किस्सा, ह्याचा इंजमामचा किस्सा वसीम अक्रमने सांगितला. तो म्हणजे स्लिपमध्ये उभा होता, तर वसीम अक्रम म्हणले, इंजी तू पीछे जा, सहवाग ऊपर से मारता है. मैं नहीं जाऊंगा. अरे मैं बता रहा हूँ ऊपर से मारता है सहवाग, पीछे चले जा. मैं नहीं जाऊंगा वसीम भाई. बीप बीप बीप, कप्तान मैं हूं, जा पीछे. नहीं पीछे जाता हूं तो लोग आलू आलू चिल्लाते. असा हसून हसून खाली पडलो रे. तर आहेत असे इंडिया पाकिस्तान मध्ये. वेस्ट इंडिज मध्ये खूप असतील मला वाटतं. वेस्ट इंडिज मधली माणसंच वेगळी आहेत रे. अशी 5ला झोपतात, सकाळी 3ला उठतात. अरे, आणि सगळं जे करायचंय ते करतात, आणि मॅच मध्ये चांगलं खेळतात. पण ऑब्व्हियसली हाय प्रेशर गेम्स मध्ये ते देशासाठी का चांगले खेळू शकत नाही मला माहिती नाही. पण IPL मध्ये काय करतात, IPL फ्रँचायझी ना त्यांना असं म्हणजे कॉटन वूल मध्ये असं ठेवतात, आणि त्यांना बेस्ट काढून घेतात. त्यामुळे कधीतरी असं वाटतं की एन्व्हायरमेंट चांगलं तुम्ही मेंटेन केलं तर वेस्ट इंडिज सुद्धा वेळेवर येतो. नाहीतर ही मंडळी समथिंग एल्स येते. त्यांना नॅचरल अबिलिटी खूप आहे, त्यामुळे त्यांना थोडंसं खुश ठेवलं तुम्ही तर ते 10-12 सिक्सेस तुमच्यासाठी असे तसे मारू शकतात. क्या बात आहे, क्या बात आहे. विक्रम, खूप खूप थँक्यू मनापासून खरंच. कारण खेळकर कॅचअप झाला आज विक्रम बरोबर. तू जे पुढे जाऊन आता थँक्यू टूर करतोयस त्यासाठी तुला मनापासून शुभेच्छा आहेतच. क्रिकेटबद्दल अजून बरंच तुझ्याकडनं येऊ दे, तुला बरंच निरीक्षण करायला मिळू दे, बऱ्याच लोकांना तू भेटशील, तुझा अनुभव आणखीन समृद्ध होऊ दे, याच मी तुला शुभेच्छा देईन. जाता जाता तू सुद्धा युट्यूब शो केलेला आहेस, तर त्यामुळे जाता जाता काय करायचं असतं तुला माहिती आहे. This is Ravi Shastri. I just want to tell you, this man, Amol Parsure, in the blue check corner, is a great guy. Just follow his YouTube channel. His name is Amol Parsure. The show is called Catch Up.
If I was somebody who would have curated this show, I would have said catch up with a drink. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू खरंच.